आहे का ना डेंजर. असेच बाकीचे यूट्यूबर तुम्हाला घाबरवतात. सफरचंद दिसत असेल लागलेलं त्या साईडला बघा. गणूज व्लॉग्स. गणूज व्लॉग्स. जॉन्सनमधून मी निघतो आता. बघत असाल हे हॉटेल आहे, हॉटेल ओल्ड हाऊस. इथे मी थांबलो होतो आणि आता निघूया कारण 12:30 वाजले इथं. आणि काळोखाच्या आत या रस्त्यातून बाहेर पडलं पाहिजे, खूप महत्त्वाचं आहे. नंतर रस्ता डेंजर होऊन जातो. आणि मला पुढच्या ब्रेक पॅडमध्ये वाटतं माती गेली, सारखा आवाज करते. बट 112 ओके. ॲक्च्युली माती गेली आहे का काय गेलं माहीत नाही, पण आवाज येतो. ब्रेक पॅड आता चेंज केले मी. जस्ट सोनाली बॉर्डर क्रॉस केलं ना त्याच्यानंतर मला वाटतं पोखरा काहीतरी 200 किलोमीटर असेल. 200 पण नाही, 170 काहीतरी होतं. आणि पोखरातून इथून जे आहे मुक्तीनाथ मला वाटतं 175 काय 180 काहीतरी आहे. 400 मध्ये कशी काय होणार ना, असा प्रश्न आहे. बघा इथून मी रात्री आलो होतो. बघा बर्फाचा डोंगर दिसतोय. क्या बात आहे, हिमालया. जसं मी तुम्हाला 4 मुलांची स्टोरी सांगितली ना. बघा ह्या हॉटेलमध्ये आम्ही, मस्त हॉटेल आहे इथं. हिटेड बेड पण होते, वायफाय पण आहे बघा याच्यामध्ये. बस चालल्याने खोटं बोललं मला बोलले की आपण एकत्र जाऊया. ओके, एकत्र राहाव्या बोलला. तिथं गेलं कळलं की यांनी ऑलरेडीच काय म्हणतात त्याला हॉटेल बुक करून ठेवलेलं. मला शेंडी लावले. बिचारा बोललं की नाही आता एक्स्ट्रा पैसे लागतील, जर राहायचं असेल तर तो पैसे मागतो. काय म्हणलं या लोकांना. म्हटलं जाऊ दे. बघा इथे ॲडव्हेंचर बाईक्स भरपूर आहेत, भरपूर आहेत. आता आपण वर गेलो तिथे पण मी काही फोटो वगैरे काढले. आपल्या इंस्टाग्राम आय डीवरती टाकलेला आहे. जर तुम्ही पाहिलं नसेल तर आपला इंस्टाग्राम आय डी जो आहे तो इथे येत असेल, बघत असेल, किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आपली जेवढी पण सिरीज आहे इथपर्यंत येण्याची सर्वांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहायला भेटेल. आणि बाय करायची वेळ आलेली आहे. ते हे बाईक विकतात का काय करतात बघितलं पाहिजे, एकदा विचारलं पाहिजे. फायनली खूप महत्त्वाचं काम असं झालं. पूर्ण डिस्क गेला होता, बघत असेल घासला बघा. पूर्ण घासला होता. आता डिस्क चेंज करावं लागलं असतं आणि इथे चेंज करायचं म्हणजे खूप महाग येते. चलो भैया, खरं सांगतो खूप महत्त्वाचं काम झालं बाई. बघा मुस्टँग ऑटोमोबाईल सेल्स. तर तुम्ही मनांगला मुक्तीनाथला आलात ना तर मुक्तीनाथ जेव्हा एंटर करतोय तर पहिलंच आहे लेफ्ट साईडला. हा खरं सांगतो वेळेत नसतं केलं ना तर वांदे होते, खूप वांदे होते. म्हटलं रात्रीच काहीतरी घासले असेल पण आज तर लय आवाज येत होता. तर लागते का लागते नशीब. तर परत मला वाटतं चेंज करावं लागेल, काय हरकत नाही. एकदा लक्ष दिलं पाहिजे याच्यावरती. हो या बघा मला काल काय दाखवता आलं नाही येताना, म्हणजे कमीच दाखवलं असेल. डोळ्यात काय गेलं. हां तर रात्री मला खूप
कमी काल रात्री म्हणण्यापेक्षा कालच्या ब्लॉगमध्ये मला खूप कमी दाखवता आलं. आता जाता येईल थोडंफार तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. काय नाही, रस्ते तसेच आहे, फक्त पाऊस नाही एवढाच फरक आहे आणि कॅमेऱ्यावरती पाणी आहे एवढाच फरक. हो ये बघा बर्फ बघा. रात्री येताना मला वाटलं पण होतं इथं बर्फ असेल, पण बघा बर्फाचा डोंगर आहे समोर. और क्या चाहिए आयुष्य में, क्या चाहिए. 3 स्वप्न पूर्ण आले माझे. 3 स्वप्न. हो ये. पहिलं तर पुन्हा केदारनाथला यायचं होतं, दुसरं नेपाळमध्ये यायचं होतं, तिसरं मुस्तांगला यायचं होतं, ओके सॉरी मुक्तिनाथला यायचं होतं. आता मनांगला जातो का नाही काय माहीत, तुम्हाला या ब्लॉगच्या शेवटी किंवा आसपास किंवा या ब्लॉगच्या नंतर कळेल किंवा या ब्लॉगमध्येच कळून जाईल तुम्हाला की जायचा विचार आहे का नाही माझा. सगळं मूडवर काम असतं आपलं. तरी बघू, नाही तर मग काठमांडूलाच आहे. काठमांडू जरा फिरेल आणि खूप डोंगर असं फिरलं. आता बघा ही जी झाडं तुम्ही बघता ना खाली, सफरचंदाची झाडं आहेत. सफरचंद आता आले नाहीत सीझन ना, त्यामुळे पण एक नंबर आहे, एक नंबर. पहिला माझा नंबर. बघा हे फॉरेनर लोक आहेत ना, चालत जातात भाई. मी मगाशी एका फॉरेनरला विचारलं लिफ्टसाठी, तर भाई तिने नाही बोलली, ती रेडीच झाली नाही. ती बोलते नको मी चालत जाते. ह्या लोकांना मानलं पाहिजे. म्हणजे इथे त्यांचं कल्चर किती भारी असेल ना, म्हणजे त्यांना लहानपणापासून काय काय गोष्टी शिकवल्या जात असतील त्यांना, जबरदस्त होल्या. आणि त्याची ना मेंटल हेल्थ बघा किती भारी आहे. त्याचं रिझन सांगतो तुम्हाला का, कारण की आता मी बाईक चालवतो बघा, माझा 8वा 9वा दिवस असेल, मला वाटतं 9वा 10वा काहीतरी दिवस असेल आज. मी सगळ्या गोष्टी करतोय, व्हिडिओ एडिटिंग करतोय, कॅमेरा शूट करतोय, स्वतः काहीतरी करतोय, झोपायचं आहे, खायचं आहे, लोकांशी बोलायचं आहे, विचार करायचे आहेत. हे ठीक आहे, बाईक तर काय आपण बसलो की चालवायचे आहे. हे चालत भाई जातात. यात चालणं बाईकपेक्षा चालणं खूप भाई डेंजरस आहे भाई. अशा रस्त्यांवर जिथं समजा काय झालं तर बघायला कोण नाही. त्यामुळे बघा रस्ता, बघा रस्ता काल आमची फाटलेली इथून येतात. पूर्ण कपडे बिपडे बाबा सगळंच ओलं झालेलं. अजून पण माझा शूज ओला आहे, पण मी त्यात थैली घातली म्हणून मला वाटतं वरती तर जाम थंडी होती. आता मला इथं काय थंडी लागत म्हणजे आहे, पण एवढी नाही वाटत. वरती तर बाप रे भरपूर थंडी होती, भरपूर. आता किती वेळात खाली पोचतो मला माहीत नाही. बघू आता किती वेळ लागतोय. मला आज या रस्त्यातून तर बाहेर निघायचं, काय पण करू. भले हे किती 200 नाही, हा 200 पण नाही, 130 किलोमीटर असेल हा अंतर. पण भाई पूर्ण वाट लागून जाते पार करायला, खरं सांगतो खूपच वाट लागते. काल मला एक्सपिरियन्स चांगला आला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही इथे येणार असाल तर तुमच्या बाईकचे ना एक्स्ट्रा ब्रेक पॅड्स मागचे पुढचे घेऊन या. एलन गिअर लागतात ते सर्व घेऊन या. का तर कुठे कुठे भेटत नाही. तसं इथे नेपाळमध्ये खूप ठिकाणी गॅरेज असल्यामुळे तुम्हाला भेटून जाईल. पण डिस्पॅड घेऊन या भाई. जरी तुम्हाला इथे भेटले तर डिस्पॅड महाग आहेत. समजा डॉमिनारचा तुम्हाला भारतामध्ये समजा 400 रुपयाला भेटत असेल, 300-400 रुपयाला. तीच गोष्ट इथे म्हणजे इंडियन रुपीजमध्ये बोलला तर 700 रुपये वगैरे मिळून जाते. तर अशा काही गोष्टी आहेत. तर थोडं महाग आहे ते, करन्सीमध्ये आपल्याला समजत नाही. आपण बोलतो अरे वा किती स्वस्तात काम झालं. आता बघा मी आता डिस्पॅच चेंज केला, मला 950 रुपये सांगितले. मग मी आपल्या इंडियन रुपीज नेपाळ टू इंडियन रुपीज करून त्याला दाखवलं तर 692 रुपये झाले. ते 10 रुपये मी इंडियन रुपीज त्याला 600 रुपये दिले. म्हणजे तिकडचे किती झाले 950. म्हणजे अशा गोष्टी मॅनेज कराव्या लागतात. बाय बाय. हो ये पोरीने बाय बोलली, पोरीने बाय बोलली. बघा सफरचंदाचे झाड बरं असेल तुम्ही. सफरचंद नाही आलं, त्याची सीझन नाही आता. बघून
घ्या बघून घ्या बघून घ्या. हो घ्या. समोर तर बरं असेल तुम्हाला सफरचंद दिसत असेल लागलेलं त्या साईडला बघा. लाल लाल झालेत बोल ना सफर बघा. इथे तर लाल झालेत. तिकडचे एक नंबर दिसतात. पुढे अजून दिसतंय का बघूया. सफरचंद आणि अजून कुठलं तरी आहे मला वाटतं. इथे ह्याला नाही सफरचंद. मागे होते पण ह्याला आहेत का. ह्याला पण नाहीत. नेपाळी बाईक. खरंच आहे लोकांना मानलं पाहिजे रे. मगाशी जिथं मुक्तीनाथचं मंदिर उतरल्यावर बघितलं भाई हे लोक वरती डोंगरावर चढवतात भाई बर्फामध्ये गाडी. तर ना बाबा. अरे फ्युल टँक कॅपॅसिटी किती माहिती आहे 7.8. आता इथे कशी घेऊन आले तो प्रश्न. कारण त्यांचे फ्युल टँक म्हणजे एक्स्ट्रा फ्युलच दिसत नाही आणि ते एकटेच बसलेले असतात. तर कसं काय मॅनेज करतात काय माहिती लोक. त्याला आमचं 13 लिटरचा फ्युल टँक टाके असून सुद्धा मी एक्स्ट्रा पेट्रोल 5 लिटर घेऊन आलो होतो. आता मगाशी जेव्हा आपण लगेच लोड केलं ते मी काही शूट नाही केलं तेव्हा पेट्रोल मी टाकलं गाडीमध्ये. कारण की त्या थोडंसं मला वाटतं ना जेरिकॅन लीक झालं होतं त्याचा वास येत होता. मला पेट्रोल टाकून बरोबर 5 लिटर बसलं आतमध्ये. आता टेन्शन नाही. आता डायरेक्ट आता पेट्रोल पंप मला वाटतं 90 किलोमीटरच्या नंतर बेनीला येणार. मॅडम आता नेपाळी रुपीज नाही आहेत थोडेसेच इंडियन रुपीज आहेत. आता मी विचार करतो की करू तरी काय तसं. आणि इथं काय होतं ना इथले लोक काय करतात मुद्दा म्हणून ना तुम्हाला कमी रेट देतात. मग तुम्ही हेच जर सोनेरी कधी पण लक्षात ठेवा तुम्हाला इथे यायचं असतं ना सोनेरी मॉडेलच्या इथेच तुम्ही जेवढे पाहिजे ना तेवढे पैसे तुम्ही कन्वर्ट करून घ्या नेपाळी रुपीजमध्ये. कारण तिथं रेट चांगला मिळतो 1.6 होतं. पण तो तुम्ही असं आतमध्ये आलात ना तर 1.5 देतात. 10 रुपये खातात त्याच्यावरती. ते गोष्ट लक्षात ठेवा. बाकी नजारे एन्जॉय करा तुम्ही. नजारे हो ये. भाऊ पुण्यावरून आलं का. पुण्यावरून आलं क्या बात आहे. कितवा दिवस आहे आज. कितवा दिवस आहे. कितवा दिवस आहे म्हटलं. 7वा दिवस आहे. हो माझा तर मी तर केदारनाथला पण जाऊन आलो. हां केदारनाथ ट्रेक केला मग पोखराला आलो मग इकडं आलो. अजून काय डोक्यात ना तुमचं काय प्लॅन आहे. हो काल तर फाटली काल बेकार. काल तर पूर्ण ना कपडे भिजले बाबा. तुम्ही कधी काल आला का. थोडंसं ब्रेकसाठी थांबलो होतो बरं असेल. भाऊ भेटला आपल्याला. भाऊ एकदा हाय करून टाक. हाय करून टाक कॅमेरासाठी. भाऊ पुण्याचा रायडर आहे. चला हॅपी जर्नी सेफ राईड. आता मी जरी त्याच्या पुढे गेलो ना तो माझ्या पुढे निघून जातो. हिमालय ना त्याच्याकडे. असा सीन आहे. वो सीन है क्या सीन है. बरं वाटलं भेटून. असं मराठी माणसं भेटले ना असा दुसऱ्या देशामध्ये येऊन तर खरं खूप भारी वाटतं. आणि MH12 म्हटलं तर पुणे पुणे हो. आता त्याला पण मनांगला जायचं होतं. मला पण मनांगला जायचं आहे. पण आता हे वेदर बघितलं ना सिच्युएशन बघून अशी इच्छा होत नाही जायची. आणि खूप दिवस झाले घरी नाही ना. घरची जेवणाची आठवण येते घरच्यांची आठवण येते. बघू आता पोखराला गेला बघा आता. हो ये आता वातावरण जरा चांगलं आहे ना म्हणून जरा बरं वाटते. नाहीतर पाऊस असला ना थंडी असली तर काय वाटत नाही. मग पाऊस असला ना डोक्याची वाट लावून टाकतो. मुळात मी ही राईड जी होती ना एवढा लेट का प्लॅन केलं त्याचं रिझनच होतं की पाऊस नव्हता बाई. आणि माझ्या
पॅचमध्येच पाऊस भेटला मला. पण काय हरकत नाही, सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाहीत. काय ना काहीतरी राहतच, काय ना काहीतरी राहतच. हो ये बघा, हा रोड बघा, याला म्हणू शकतो आपण. चढताना टेन्शन नाही, उतरताना बापरे फाटून जाते. पण चढायला गाडी आपण कशी पण जोडू शकतो, उतरताना बाबा हात पूर्ण खायला येतात. हो ये आता एक लेते गावामध्ये आउटची चेकिंग झाली. आता त्यात माझा गाडी नंबर वगैरे, फोन नंबर, कुठल्या बॉर्डरने आला सगळं विचारलं. त्यासाठी थोडा वेळ थांबलो होतो. ते काही शूट नाही केलं कारण की ते कसं आर्मीच्या अंडरमध्ये येतं. हां थंडी आहे, थंडी वाजा लागली आता, म्हणून मी जॅकेट घातलं वरती. थंडी म्हणजे हवा थंड आहे. आता थांबल्यावर काय वाटत नाही, बाईक चालवताना खूप वाटतं, नाकातून पाणी यायला. हो बघा, लेते नाव आहे गावाचं, लेते तांडा. कधी ते लोक आपल्या इथं आल्यावर त्यांना पण आपल्या गावाची नाव विचित्र वाटतील. हे काय आहे, असं असं असतं का, असं असतं का, भोसरीचा असं नाव असतं का, असं कुठं नाव राहतं का, असं बोलतील. पण असं प्रत्येक देशाची, प्रत्येक राज्याची, प्रत्येक गोष्टीची काय ना काहीतरी वेगवेगळ्या गोष्टी असतात. चालेल तेवढं. बघा रोड बघा, रात्री आम्ही इथून आलो आहे का ना, डेंजर. असेच बाकीचे युट्यूबवर तुम्हाला घाबरवतात, आपण नाही खरंच हा रस्ता थोडासा आहे डेंजर, म्हणत नाही की नाही. बघा मी क्लच पूर्ण सोडलेला आहे, इंजिन ब्रेकिंग करून मी सगळ्या गोष्टी करतोय. क्लच जर धरला तर काय खरं नाही. मग बघा टोयोटा हायलक्स इथं पण आहे. आणि इथं पिकअप ट्रकचं कल्चर खूप आहे, कारण की डोंगराळ भाग आहे. तर मोस्टली पिकअप ट्रक असं तर कसं सामान वगैरे घेऊन आणायला जायला बरं पडतं ना ते, त्याच्यामुळे इथल्या लोकांनी ते प्रिपेअर केलेलं आहे. त्याला प्रिपेअर नाही, प्रायव्हेटी दिलेली, सॉरी शब्द चुकला माझा, त्याला जास्त प्रायव्हेटी. म्हणून इथले लोक, इथल्या लोकांच्या घरात पण तुम्ही जर पाहिलं ना तर तुम्हाला पिकअप ट्रक भेटेलच. एक तर असतोच, भले 2-3 घर सोडून तुम्हाला एक पिकअप ट्रक दिसणार म्हणजे दिसणार 100%, एवढं नक्की. परत बॅग आली आहे खाली, आणि या बॅगची तर सेट केली होती तिला. पाण्याचा फ्लो बघा किती. बापरे, थोडं खाली गेलं की गाडी खाली. असंच काही युट्यूब लोक बोलतात. ते वाईड अँगल मध्ये मोठं पण दिसतं, फ्रँकली बोलतो. आता तुम्ही बघत असताना तुम्हाला ते दिसताना खूप डेंजर दिसत असेल, पण मला ते काय माहीत, पण मला असं डेंजर वाटतच नाही ते. बघा ना, आता मी एवढं जवळ येतो ना, तुम्हाला तर एकदम जवळ दिसत असेल बघा, आहे का. रस्ता पण गेला भाऊ, पाणी आहे प्रेशरमध्ये भाई, गडूळ आहे पण प्रेशरमध्ये. आता बेनीला जाऊन थांबायचं आहे मला, कारण की काय बेनीमध्ये
खाण्यापिण्याची व्यवस्था व्यवस्थित आहे. तिथं पेट्रोल पंप पण आहे, तसं पेट्रोल भरायची गरज नाही आपल्याला आहे, तरी पण भरून घेऊ. काय मग पुढे भेटेल का नाही भेटेल. मला वाटतं बेनी इथून आहे 50 किलोमीटरच्या आसपास असेल. आता किती वाजलेत? 1:30 वाजलेत. म्हणजे आपल्याला 3:30-4 वाजतील तिथं पोचायला बेनीमध्ये. तिथंच काहीतरी थोडंसं खाऊया. नाश्ता तर झाला आहे माझा, तरी पण काहीतरी खाऊया आपण आणि निघूया पुढे. आज पुढे थांबायचं, काय करायचं बघूया आता पुढे. काही डोक्यात नाही आहे काय करायचं. पण आज मला हॉटेल घ्यायचं आहे. आज मनातून इच्छा आहे, कारण की सगळ्या गोष्टी वल्ल्या झाल्या तर सुकवायच्याच मला. त्यासाठी हॉटेल आणि अंघोळ करायची. अंघोळ नाही केली भाई मी आज. काल गेली होती अंघोळ तेवढीच. काल नाही, परवा संध्याकाळी गेली तेवढीच. काल पण नाही, काल तर पूर्ण भिजलेलं. काय अंघोळ करणार. आणि काय हां असं काहीतरी आहे. आपण बेनीमध्ये आलेलो आहोत. बेनी हे गाव इथलं सर्वात मोठं आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि इथं बघा एकच पेट्रोल पंप बघत असेल, हे पेट्रोल पंप. ह्याच्या पुढं पेट्रोल पंप नाही आहे, लक्षात ठेवा. बघा इथे आल्यावर नीट बघा पूर्ण. ह्याच्या पुढं एकही तुम्हाला पेट्रोल पंप भेटणार नाही. आणि जर पेट्रोल भेटलं तर ब्लॅकने असणार, त्यात भेसळ असते. त्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि मला पण एक गोष्ट लक्षात ठेवायची की मला आता भूक लागली आणि खाल्लं पाहिजे. आणि किती वाजलेत मला वाटतं 3:15 काहीतरी वाजलेत. काहीतरी खाऊन घ्या भाई. आणि खूप भूक लागली मला, खूप म्हणजे खूप. A few moments later. गणूज व्लॉग्स. गणूज व्लॉग्स. गणूज व्लॉग्स. हां गणूज मजा घेते का माझी? गणूज व्लॉग्स. गणूज व्लॉग्स. हां चल, याने तर नीट नाव घेतलं. बाय बाय बाय. काल बघा वॉटरफॉलच्या इथंच माझा हँडग्लोव्स पडला आहे वाटतं. काय म्हणते? हो ये आहे वाटतं. ओके शिप. पायी 900 रुपये गेले असते पाण्यात. क्या बात आहे. काम खूप झालं. कालच इथं थांबलेलो. बरं आता धुण्याला वापरू शकतो मी. बघा वॉटरफॉल. तर मी बघत येतच होतं की मला डाऊटच होतं माझा जो हँडग्लोव्ज इथंच पडला असं, पण भेटला यार. अपेक्षा नव्हती मला भेटेल म्हणून, पण भेटला. क्या बात आहे. गणेशा, एकदा गेलेली वस्तू लवकर भेटत नाही. आणि ते समोर तुम्हाला कॅफे दिसतोय का भाई? एवढंसं कॅफे आहे, पण 280 रुपयाची भाई कॉफी तिथे. 280 रुपये ही कमी आहे का? पाऊस पडला की डायरेक्ट प्राईस वाढवतच आहे लोक. बोललं होतं मला. आणि ती कॉफी प्यायची मला गरज पण होती काल, पण तरी पण म्हटलं खरं सांगतो हँडग्लोव्स भेटला ना, खूप भारी वाटतं मला. क्रॅशगार्डमुळे वाचलं, नाही तर अवघडच. आता हँडल बेंड झालं का नाही बघितलं पाहिजे. आता अवघड आहे. असं वाटत नाही मला बेंड झालं म्हणून.
चला हँडलला काय झालं ना चक्का होत. क्रॅश गार्ड तो बरं झाला. हा हा बघा हँडलोच भेटला. अशा काही गोष्टी घडत असतात आयुष्यामध्ये. क्रॅच गार्ड आणि नकल गार्ड होतं म्हणून बरं झालं असं म्हणायला हरकत नाही. बघा फक्त सगळ्यात डिफिकल्ट पार्ट म्हणला ना तो हाच रस्ता आहे. इथे बघा रस्त्याचं काम चालू आहे. मला वाटतं काही वर्षामध्ये हे काम होऊन जाईल. बघा बुलडोझर वगैरे आहेत. सर्वात जास्त जर मला काल डिफिकल्ट झाला असेल नाही याला तर हाच रस्ता. विचार करा आता तर पाऊस नाही आहे तर सुकलं आहे. जेव्हा काल चिखल होता बापरे कशी गाडी मी घेऊन आलो असेल मला माहिती आहे. बघा पुढे पण बुलडोझर आणि बाईक किती स्किट होतात बघा पुढे. हाच थोडा रस्ता ह्याचं काम चालू आहे. मला वाटतं काही येणाऱ्या काही वर्षामध्ये याचं काम नीट होऊन जाईल. हा बेनीच्या आधीचा पार्ट लागतो लक्षात ठेवा. त्याच्यानंतर बेनी लागते. जर तुम्ही या साईडून रिटर्न गेलात म्हणजे जात असाल मुक्तीनाथला तर बेनीच्या आधी हा पार्ट लागतो लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही बेनीमध्ये एंटर करणार असाल त्याच्या आधी हा पार्ट लागतो. हा सर्वात डिफिकल्ट आहे. फुल चिखल असतो इथे. बाकी मला कुठे एवढं काय वाटलं नाही. आणि हा एक दोन रस्ता होता बघा मागे मी तुम्हाला बोललो डेडलीस्ट रोड म्हणून तोच. बाकी हे 3-4 जर पॅचेस सोडले ना तर बाकी एकदम मस्त आहे मक्खनसारखं आहे. बघा हा पेट्रोल पंप इथे बेनीच्या आधी असतो आणि जाण्यानंतर बेनीच्या नंतर असतो लक्षात ठेवा. तर गोप्रो लावतो चार्जिंगला. आता चार्जिंग संपायला आले. संध्याकाळचे मला वाटते 6:30-7 झालेले आहेत. आणि आता पुन्हा आपल्याला भाव भेटलेला आहे. आता दोघंजण आम्ही एकत्र हॉटेल घ्यायचा असा विचार चालू आहे आमचा. एकत्र राहू बाकी बघू आता उद्या. चला मग तुम्हाला हॉटेलवरती भेटल्यावरच बोलूया आपण. फायनली आपण हॉटेलमध्ये आलेलो आहोत. बघत असाल तुम्हाला इथे माझा पसारा आहे आणि इथे अजून एक जण आहे आपल्यासोबत. आता जेवायला जायचं बाहेर. लॉक लावून घेतो. मोबाईल बघा डेटा ट्रान्सफर होत आहे. ब्लॉग एडिट करायचा आहे मला. ओके असं हॉटेल. हो ये जसं मी तुम्हाला मगाशी बोललो की माझ्यासोबत अजून एक जण आहेत. तुम्हाला त्यांच्याशी ओळख करून देतो. बघा सर अजून आम्ही भेट झालं पण मी नाव नीट विचारलं नाही त्यांना. शिरीष हिंगे. शिरीष हिंगे पुण्यातले आहेत ना तुम्ही. मी त्यांची नंबर प्लेट बघून ओळखले. म्हणजे आपलंच कुठलं तरी आहेत जवळचेच आहेत म्हणलं. खरंच खूप बरं वाटलं. आता आम्ही चाललो जेवायला. बघू आता काय मिळतं. इथे चाऊमिन बिऊमिन असलंच काहीतरी आहे. नॉनव्हेज जास्त भेटलं आणि मोमोज फेमस आहे तिथे. तुम्ही गेला तर तुम्हाला मोमोज. मी त्या परवाच्या रात्री एवढं फिरलो ना सर. अक्षरशः एका लेडीला सांगितलं बनवायला. तिने मला चिकन ते बनवून दिलं. ते तर बघा आपल्या नशिबात काय. इकडे मी 2-3 वेळा जेव्हा जेवलो मी ते काली तिबेटियन जो होता माणूस त्यांनी मला थुपकासारखं बनवून दिलं. आणि मोमोज टाकले होते सूपमध्ये. बघू आता आम्हाला काय मिळतं खायला. त्या दिवशी तर काय फेमस दिसते